सध्या आहोत हिंजवडी फेज 3 ला। तर इथे एक्झिबिशन अरेंज केलेलं आहे आणि आम्ही देखील आमचे स्टॉल्स इथे लावलेले आहेत आणि खरंच खूप छान असे रिस्पॉन्स मिळतात। तर तुम्ही बघाल सोसायटीच्या बाहेर असे इथे ॲडव्हर्टाइजचे फलक लावलेले असतात, जेणेकरून तिथल्या लोकांना कळेल की एक्झिबिशनमध्ये कुठले कुठले प्रोडक्ट आहेत। साधारण क्लब हाऊसमध्ये किंवा ओपन स्पेसमध्ये किंवा एखाद्या नाट्यगृहामध्ये असे एक्झिबिशन्स होत असतात आणि त्याचे चार्जेस असतात। तर तुम्ही तुमचे प्रोडक्ट तिथे सेल करू शकता आणि बघालच खूप छान रीतीने तिथे रिस्पॉन्स मिळत असतो। आणि तुम्ही बघाल फूड स्टॉल पण इथे असतात। तर स्टॉल बरोबरच सेलिब्रिटींचे देखील एक्झिबिशनमध्ये आगमन होत असतं। तर तुम्ही बघाल इथे मधुरा मॅम आलेले आहेत आणि त्यांनी माझ्या स्टॉलला भेट दिलेली आहे। तर एक खूप छान एक्सपिरियन्स असतो ज्यावेळेस सेलिब्रिटी आपल्या स्टॉलला भेट देतात। एक मात्र खरं की बिझनेस करायचा तर तुमच्याकडे जिद्द आणि चिकाटी हवी आणि कष्ट करायची तयारी हवी। तर तुम्हाला जर खरंच सोशल राहायला आवडत असेल तर असा एखादा बिझनेस तुम्ही मस्त करू शकता, छान डेव्हलप करू शकता। तर असे एक्झिबिशन्स जे करणारे आहेत ते IT क्षेत्रातले देखील असतात। सोमवार ते शुक्रवार ऑफिस करून शनिवार रविवार असे एक्झिबिशन्स ते करत असतात। तर तुम्ही बघाल असे सेलिब्रिटी देखील एक्झिबिशनला भेट देत असतात। तर असं सेलिब्रिटी जर एक्झिबिशनमध्ये आलं तर आम्हाला खूप भारी वाटतं आणि तो आनंद आम्ही मस्त व्यक्त करतो। इथे बघाल मधुरा मॅमनी माझ्या प्रोडक्टचं खूप कौतुक केलेलं आहे की मॅम तुमच्याकडे युनिक कलेक्शन आहे वगैरे वगैरे। तर असे छान छान अनुभव आम्हाला येत असतात आणि एक्झिबिशन बरोबरच एक सोशल राहण्याचा आमचा जो अनुभव आहे किंवा जी आवड आहे ती पूर्ण होते आणि सोशल लाईफ खूपच छान होतं, ओळखी होतात, 4 मैत्रिणी मिळतात। तर या स्टॉलला बघाल तुम्ही, हा कोथरूडमध्ये होतं एक्झिबिशन। इथे ऐश्वर्या नारकर या आलेल्या आहेत आणि मराठी अभिनेत्री देविका ही देखील आली होती। तर खूप दिवसापासून म्हणजे खूप वर्षापासून ऐश्वर्या नारकर यांना भेटण्याची इच्छा होती आणि ती पूर्ण झाली। मी फार खुश होते की महाश्वेतापासून मी ऐश्वर्या नारकर यांची फॅन आहे। तर त्यांच्याशी बोलताना खरंच खूप छान वाटलं।